मोबाईल फोन ॲपच्या माध्यमातून मतदान करण्याची परवानगी मिळालेले बिहार हे देशातील पहिले राज्य ठरले। राज्य निवडणूक आयुक्त दीपक प्रसाद यांनी शुक्रवारी सायंकाळी ही घोषणा केली आहे। पाटणा, रोहतास आणि पूर्व चंपारण या 3 जिल्ह्यांतील 6 नगर परिषदांमध्ये मतदान होणार आहे। त्यावेळी येथील विशिष्ट मतदारांना या पद्धतीनेही मतदान करता येईल। दीपक प्रसाद यांनी सांगितले की ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, गरोदर महिला आणि स्थलांतर केलेले मतदार अशा व्यक्ती मतदान केंद्रावर जाऊन मतदान करू शकत नाही। त्यांना या ई-मतदान योजनेचा लाभ घेता येईल। त्यासाठी मतदानासाठी ESEC BHR ॲप डाउनलोड करणे आवश्यक आहे। हे ॲप सध्या केवळ अँड्रॉइड फोनवरच उपलब्ध आहे। मतदारांनी हे ॲप आपल्या मोबाईलवर डाउनलोड करून ते त्यांच्या मतदार यादीतील नोंदणीकृत फोन नंबरशी लिंक करणे आवश्यक आहे। CDAC या संस्थेने हे ॲप विकसित केलं असून दुसरे एक ॲप राज्य निवडणूक आयोगानेही तयार केले। ई-मतदानासाठी फक्त 2 नोंदणीकृत मतदार एका फोन नंबरवरून लॉग इन करू शकतात। प्रत्येक मतदाराचे ओळखपत्र तपासून मतदानाची वैधता निश्चित केली जाईल। ज्यांच्याकडे मोबाईल नाही त्यांनाही राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरून मतदानाची सुविधा उपलब्ध आहे।